जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही तोपर्यंत वडेट्टीवार शांत बसणार नाहीत असं म्हणत मनोज जरांगेंनी काँग्रेससह वडेट्टीवारांवर निशाणा साधलाय। वडेट्टीवार आधी चांगला माणूस होते, मात्र ते छगन भुजबळांच्या आहारी गेलेत असा हल्लाबोल जरांगेंनी केलेला आहे। तो जरांगेच्या पाठीमागे जरांगेच्या दबावात हे सरकार झुकलं आहे, कमरेपासून वाकलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा उद्ध्वस्त करणारा जी.आर. काढला आहे। अरे सब उनके ही मुताबिक सोचे, ये बेअक्लों की ये ख्वाहिश है। सब उनके ही मुताबिक सोचे, ये बेअक्लों की ये ख्वाहिश है। अनपढ़ गवार मिल जाए तो समाज का अपने आप नुकसान हो जाए। या गणपड अनपढ आणि मराठा समाजाचं नुकसान करताय, हा गवार आणि मराठा समाजाचं नुकसान करताय आणि त्याला सगळेजण जाऊन पाया पडत आहेत। नाही, ते भावचळून बोलतोय। मी पहिल्यांदाच सांगितलं की वडेट्टीवार साहेब चांगला होता। छगन भुजबळच्या आहारी जो नेता जाईल तो संपतो, कारण माझ्या पुढे सरकार नाही झुकलं तर सरकारला वेदना गरिबांच्या कळाल्या, मराठ्यांच्या। सरकारचं लक्षात आलं की 2 वर्ष झालं ह्यो समाज जर इतक्या करोडोच्या ताकदीनं रस्त्यावरती आहे, त्या यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे। आता आपण जर आडमुठ्यावणी केलं तर आपला भाजप पक्ष संपून जाईल, कारण मराठ्यांच्या जीवावरती राजकारण करावं लागतं या राज्यात। आणि मराठ्यांना जर आपण वेटीस धरलं आणि मराठ्यांच्याच पोरं संपत ठरलो तर आपल्या कपाळाला कवाच गुलाल लागणार नाही, हे सरकारच्याही लक्षात आलं। म्हणून सरकारने ते वेदना लक्षात घेतल्या। झुकायचा आणि दडपायचा काय संबंध?